चला तर मंडळी, आज बनवतोय आपण फ्लावरची भाजी, ते सुद्धा वेगळं वाटण करून। बरेच जण फ्लावरची भाजी खाताना नाकं मुरडतात, आवडत नाही खायला। तर या पद्धतीने मंडळी तुम्ही एकदा फ्लावरची भाजी करून बघितली ना, तर आवडीनेच सगळी खातील, 2 पोळ्या जास्तच खातील। यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे। मागचा देठ काढून टाकायचा आणि या पद्धतीने सगळा फ्लावर चिरून घ्यायचा। मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत फ्लावरचे, एकदम लहान करायचे नाही। हे बघा, या पद्धतीने सगळा फ्लावर या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। आपण यामध्ये बटाटा सुद्धा घालणार आहोत। फ्लावर बटाट्याची वेगळ्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात बनवता येईल अशी झटपट आणि चवीला तर म्हणाल इतकी भारी लागते ही भाजी। एकदा या पद्धतीने करून बघा। सगळा फ्लावर मी हे बघा चिरून घेतलेला आहे। फ्लावर मध्ये किडी असतात, माती असते, तर यासाठी इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत। यानंतर फ्लावरचे सगळे तुकडे चिरलेले यामध्ये घालायचे। कीड असते यामध्ये, यासाठी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत, म्हणजे माती धूळ काही असेल, कीड असतील तर ते मरतील, अळ्या असतील तर ते मरतील। असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। पाणी थोडंसं गरम होऊ देऊया। हे बघा, एक उकळी आलेली आहे पाण्याला। परत एकदा मी मिक्स करून घेते अशा प्रकारे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता गरम पाण्यात घातल्यामुळे फ्लावरचा रंग सुद्धा मस्त बदलला, एकदम सफेद कलर आलेला आहे। आता भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत। तर इथे मी थोडंसं सुकं खोबऱ्याचे असे तुकडे करून काप करून घेतले। यानंतर हिरव्या मिरच्या 3-4 घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। मंडळी, तुम्ही कधी या वाटणामध्ये अशी भाजी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा करून तर बघा, नेहमीच तुम्ही अशीच ही भाजी बनवाल। आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। तर हे बघा, मिक्सरला मी असं वाटून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। या वाटणात ही भाजी मस्तच बनते, करून बघा एकदा। कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। यानंतर 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं खमंग भाजलं, मस्त सुगंध यायला लागल्यावर यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलाय। कांद्याचा वापर थोडा जास्तच करायचा। यानंतर हिंग घालायची आहे। हिंगमुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो। शिवाय कोणत्याही भाजीत किंवा डाळीत किंवा पदार्थात हिंग घातल्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही। स्लो फ्लेमवर आपल्याला कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही। कांदा 1-2 मिनिटं मी छान स्लो फ्लेमवर परतून घेतलेला आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। कांदा हे बघा मस्त भाजून घेतलाय। कच्चेपणा यामधला गेल्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत मिक्स करून परतून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्ही कशी भाजी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेला तुमच्या पद्धतीने भाजी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलाय। आता पटकन कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी अजून यामध्येच मी मीठ घालते। तर फ्लावर आपण उकडताना गरम पाण्यात घालताना सुद्धा मिठाचा वापर केला होता। 1 चमचा इथे मीठ घातलंय। थोडं कमीच घाला आणि गरज लागेल तर नंतर तुम्ही टेस्ट करून मीठ घालू शकता। व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलंय, त्यामुळे टोमॅटो चांगले पटकन मऊ होतात। आता काही मसाले घालूया। तर मसाले घालण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी पाव चमचा हळद पावडर घालते। यानंतर 1 चमचा धणे आणि जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट। आता आपण वाटण करताना सुद्धा हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्याप्रमाणेच तुम्ही इथे लाल तिखट घाला। 1 चमचा गरम मसाला सुद्धा मी घातलेला आहे। आता हे सगळे मसाले एक चांगले 2-3 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे यामधला कच्चापणा निघून जातो आणि मसाले चांगले परतले जातात। व्यवस्थित मिक्स करून घेतले। गॅसची फ्लेम मी इथे स्लोच ठेवली आहे। यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण सगळं यामध्ये घालायचं आहे। सगळं वाटण यामध्ये घालून घेऊया। हिरवा वाटणात तुम्ही कधी बनवली आहे का मंडळी ही भाजी, मला कमेंट करून नक्की सांगा। आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला कच्चाच आहे, आपण भाजलेला नाही। सगळे साहित्य आपण कच्चेच वाटून घेतले होते, त्यामुळे हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे।
2-3 मिनटं हे बघा व्यवस्थित असा मसाला चांगला शिजवून घेतला ना की भाजीला फ्लेवरसुद्धा चांगला येतो आणि भाजी खायलासुद्धा तितकीच चांगली लागते. मी सगळा मसाला हे बघा छान असा मिक्स करून परतून घेतलेला आहे. आता यामध्ये फ्लावर घालायचा आहे. तर उकडून घेतलेला फ्लावर मी काढला पाण्यातनं आणि त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता. कारण पाण्यात घालताना गरम पाण्यात घातला ना धुतलेला नव्हता. यासाठी गरम पाण्यात ठेवला आणि त्यानंतर काढून मी धुतला. आता इथे एक बटाटा घेतलेला आहे मीडियम आकारामध्ये, त्याचे फोडी करून घेतलेत. एक बटाटासुद्धा यामध्ये घातला आहे. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. मसाल्यामध्ये असे भाज्या सगळ्या कोट करून घेतल्या की मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो भाज्यांना छान भाज्यांमध्ये उतरतो. स्लो फ्लेम ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाही आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांना मसाला मस्त असा कोट झालेला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता तुम्हाला गरज लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा. तुम्हाला भाजी जर घट्ट हवी तर थोडंसं पाणी कमी घालायचं, पातळ हवं असेल तर पाण्याचा वापर थोडा जास्तच करायचा. सगळं मिक्स करून घेतलंय पुन्हा एकदा आणि याला आता चांगली एक उकळी येऊ द्यायची. छान उकळी आली आहे. झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनटं ही भाजी स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया. आपण गरम पाण्यामध्ये फ्लावर घालून ठेवला होता त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. बटाटासुद्धा पटकन शिजतो. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त भाजी झालेली आहे. सुगंध तर खूपच मस्त येतोय. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही अशी पटकन 10 मिनिटात ही भाजी बनवू शकता. टिफिनला द्यायची असेल तर अगदी झटपट तयार होते किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणासाठी अशी पटकन भाजी बनवू शकता. वाटण तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि सकाळी जर तुम्हाला टिफिनसाठी बनवायची असेल तर अशी ही झटपट भाजी बनवू शकता. आहे की नाही साधी सोपी पद्धत? फ्लावरची भाजी आपण नेहमीच बनवत असतो, पण या पद्धतीने या वाटणामध्ये मंडळी तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडेलच आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही फ्लावर बटाट्याची भाजी नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच वेगवेगळ्या भाज्यांचे रेसिपीचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा. माझ्या चॅनलवर जर मंडळी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.